सो इथर्समध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, द सेंटर इज ऑक्सिजन, द सेंटर इज ऑक्सिजन. इथर्समध्ये लक्षात ठेवायचं आहे सेंटर इज ऑक्सिजन आणि दोन्ही बाजूला सिंगल बॉन्ड आहे. हा एक महत्त्वाचा शब्द. तुम्हाला सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन दिसला की द चान्सेस इट्स अ इथर. आपण आलो कशामध्ये, केमिकल प्रॉपर्टीज. कशामध्ये आलो आपण, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिलं वर्णन काय करायचं, लॅबोरेटरी टेस्ट. लॅबोरेटरी टेस्टच्या वेळेस काय लक्षात घ्यायचं की इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड्स. काय लक्षात ठेवायचं, इथर्स आर न्यूट्रल, करेक्ट, इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड्स. सो दे डू नॉट अंडरगो इझी रिॲक्शन, दे डू नॉट अंडरगो इझी रिॲक्शन विथ, आणि ते 5 नावं लक्षात ठेवायचे. कोणकोणते, ॲसिड्स, बेसेस, ॲक्टिव्ह मेटल्स. आठवतं ना, हां, ॲसिड कोणते, कोल्ड अँड डायल्यूट. ॲसिड्स कोणते, कोल्ड अँड डायल्यूट. बेसेस त्यानंतर कोण होते, बेसेस त्यानंतर कोण होते, ॲक्टिव्ह मेटल्स. ते 5 पैकी हे 3 खूप महत्त्वाचे. लक्षात आलं का. यांच्याबरोबर इतर सहजपणे रिॲक्शन करत नाहीत बिकॉज केमिकली दे आर न्यूट्रल. ॲसिडिक असलं तर बेसिक बरोबर रिॲक्शन होणार, बेसिक असलं तर ॲसिडिक बरोबर रिॲक्शन होणार, ॲसिडिक असलं तर ॲक्टिव्ह मेटल बरोबर रिॲक्शन होणार. पण ते न्यूट्रल असल्यामुळे ह्या रिॲक्शन होत नाहीत. त्याचा अर्थ इतकं सोपं लक्षात ठेवा. सो 4 बाजूला लक्षात ठेवा. मग इथरची लॅबोरेटरी टेस्ट घ्यायला त्यामुळे एका प्रकारे मदत पण आहे, एका प्रकारे अडचण पण आहे. का मदत आहे, कारण या कोणाबरोबरच रिॲक्शन नाही केली म्हणजे इथर्स. मग कन्फर्म कसं करायचं, तर इथर्स गेट डिझॉल्व्ड, इथर्स गेट डिझॉल्व्ड इन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, इन कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड गिव्हिंग ऑक्झोनियम सॉल्ट्स, गिव्हिंग ऑक्झोनियम सॉल्ट्स. ही झाली इथरची लॅबोरेटरी टेस्ट. ही काय झाली, आपलं इंटेलिजन्स. पहिली रिॲक्शन कोणती होती, लॅब टेस्ट. पहिली रिॲक्शन होती लॅब टेस्ट. लॅब टेस्ट, लॅब टेस्ट या रिॲक्शनमध्ये काय काय लक्षात ठेवायचं, एकच पॉईंट, दे आर न्यूट्रल. आणि म्हणून केलेली रिॲक्शन कोणाबरोबर, कॉन्क H2SO4. आणि त्याचा रिझल्ट लक्षात ठेवायचा, इट फॉर्म्स अ ऑक्झोनियम सॉल्ट, इट फॉर्म्स अ ऑक्झोनियम सॉल्ट. त्याला आपण ऑक्झोनियम विथ रिॲक्शन आहे तुमच्या, थोडक्यात खूप डिटेल बोलला पण नाही परवडत. सो ऑक्झोनियममध्ये इथर तसंच राहतं, फक्त बाहेरून येऊन कोण चिपकतो, हायड्रोजन. इथं तसंच राहतं, बाहेरून येऊन कोण चिपकतो, हायड्रोजन. आणि त्यानंतर मग आता दुसरी रिॲक्शन. तर दुसरी तिसरी रिॲक्शन स्टार्ट करण्याआधी एक जनरल पॉईंट, इथरकडे काय स्थिती आहे, इथं स्ट्रक्चर हे सेम असू शकतात किंवा नसू शकतात. डिस्टर्ब राहू नका पोरांनो. मी लहान लहान अडचणी माझ्या कामाच्या आडी येऊ देत नाही. आज आहेत पण आपलं काम चालू आहे, हे महत्त्वाचं आहे. हा ऑक्सिजन आहे, इकडे अल्काइल ग्रुप, इकडे अल्काइल ग्रुप किंवा आराईल जे असेल ते. मेन मुद्दा काय, जसं आपण आठवा फिनॉलचा स्टडी करताना, आपण अल्कोहोलचा स्टडी करताना कशी हेडिंग द्यायचो, ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड. आठवतं ना, फिनॉल्समध्ये बेन्झिन आणि बाहेरच्या ग्रुपमधला बॉन्ड. मग इथं कोणकोणते बॉन्ड ब्रेक झाले तर रिॲक्शन्स होतील. तर एक सिम्पल सेन्स आहे, चान्स काय आपल्याकडे, ह्या किंवा ह्या अल्काइल ग्रुपमध्ये बदल झाला तर रिॲक्शन्स होतील, ह्या किंवा ह्या अल्काइल ग्रुपमध्ये बदल झाला तर काय होतील, रिॲक्शन्स. दुसरा पॉईंट, ह्या अल्काइलचा याच्याशी असणारा बॉन्ड किंवा ह्या अल्काइलचा याच्याशी असणारा बॉन्ड तो ब्रेक झाला तर काय होतील, रिॲक्शन्स. त्यामुळे लॅबोरेटरी टेस्ट सोडल्यानंतर आपल्याकडे रिॲक्शनचे ग्रुप किती पडतील, 2. एक तर अल्काइल ग्रुप किंवा आराईल ग्रुपमध्ये बदल होणार त्या रिॲक्शन्स, ऑक्सिजनचं काहीच होणार नाही. एक तर अल्काइल ग्रुप किंवा आराईल ग्रुपमध्ये बदल होणार त्या रिॲक्शन. आणि दोन्ही बाजूने कोणता बॉन्ड आहे, कार्बन ऑक्सिजन, कार्बन ऑक्सिजन. सो जिथं जिथं कार्बन ऑक्सिजन बॉन्डचा संबंध येईल त्या रिॲक्शन्स. कधी पण हे मागचे धडे 11वीचे टॉपिक्स एंट्रन्समध्ये शिकवेल मी, डोंट वरी. आणि पुढचे टॉपिक जे येतील ना, असं त्याच्यामध्ये बायफर्केशन वाटून घ्यायचं, पॉईंट्स लक्षात राहतात. सो केमिकल प्रॉपर्टीज सर्वांची कंपल्सरी पहिली प्रॉपर्टी कोणती, लॅब टेस्ट. उरलेल्या प्रॉपर्टीची यादी कशी लावायची, कोणकोणते मेन बॉन्ड आहेत, कोणकोणते ब्रेक होऊ शकतात. इथं ह्या ग्रुपमध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये बदल होऊ शकतो त्यावाल्या रिॲक्शन्स, ह्या ग्रुपमध्ये किंवा ह्या ग्रुपमध्ये बदल होऊ शकतो त्यावाल्या रिॲक्शन. ऑक्सिजनवाला ऑक्सिजन इथं काही न होता ऑक्सिजनला बाहेरून येऊन कोणी चिपकलं त्या रिॲक्शन. तिसरा चान्स उरला, कार्बन ऑक्सिजन किंवा कार्बन ऑक्सिजन बॉन्डमध्ये बदल झाला तर होणाऱ्या रिॲक्शन. मग आपोआप सर्व रिॲक्शन आठवायला लागतात, तिथं झालं तर काय होत होतं. आयडिया लक्षात आली का सर्वांना. मग याच्यामध्ये रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप्स, रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्काइल ग्रुप्स. मला कळलं नाही ते काय झालं होतं, याची एकच रिॲक्शन आहे तरी त्यांनी पहिला आकडा देऊन ठेवला आहे तिथं. सो याच्यामध्ये एकच रिॲक्शन आहे.
रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्काईल ग्रुप. आणि रिॲक्शन व्हेरी आय एम पी पैकी याचं कारण असं की या रिॲक्शनमुळे इथरच्या स्ट्रक्चरमध्ये बऱ्यापैकी बदल होतो. आणि काय मिळतं ते सर्व बाजूला ठेवूयात. आधी आपली परिस्थिती पहा. इकडे इथर्स आहेत, बरोबर, इथर्स आहेत. तर जनरल रिॲक्शन ते सोपं जातं. जनरल रिॲक्शन्स त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथर. सो इथर ROR' हे असणार आपलं इथर. याच्याबरोबर लॉंग एक्सपोजर टू द ऑक्सिजन. काय शब्द लक्षात घ्यायचा, लॉंग एक्सपोजर. पुस्तकात पण तो शब्द वापरलेला आहे. वातावरणातल्या ऑक्सिजनशी इथरचा लॉंग एक्सपोजर जर झाला, इथं मी स्पेशल मेन्शन करून ठेवतो, लॉंग टाईम एक्सपोजर. वातावरणातल्या ऑक्सिजनशी इथरचा खूप जास्त वेळ जर कॉन्टॅक्ट आला तर एक हजार्डस रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतात पेरॉक्साईड. काय मिळतात, पेरॉक्साईड. पेरॉक्साईड मिळतात. आणि हे पेरॉक्साईड कोणाचे असतात, इथरचे. पेरॉक्साईड कोणाचे असतात, इथरचे. पेरॉक्साईड कोणाला म्हणायचं नेमकं, पेरॉक्साईड नेमकं कोणाला म्हणायचं, तर याच्यामध्ये पण एक पॉईंट आहे पोरांनो. पेरॉक्साईडचा अर्थ कायम लक्षात ठेवा, हा एक्स्ट्रा पॉईंट, की ज्या ठिकाणी H2O पण तो ग्रुप अशा फॉर्ममध्ये जोडला जातो त्याला आपण म्हणतो पेरॉक्साईड. त्याला काय म्हणतो आपण, पेरॉक्साईड. आठवा, हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतो आपण. हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला काय लिहितो आपण, H2O2. याच्या भाषेत काय होतं, हा हायड्रोजन इकडे OOH हा जोडला जातो. हा जोडला गेला की आपण याला काय वाचतो, हायड्रोजन पेरॉक्साईड. काय वाचतो याला आपण, हायड्रोजन. म्हणजे जिथं OOH या स्ट्रक्चरमध्ये जोडलेला असेल, जिथं OOH सिंगल बॉन्ड सॉल्ट या स्ट्रक्चरमध्ये जोडलेला असेल त्याला आपण म्हणणार पेरॉक्साईड्स. त्यांना काय म्हणणार आपण, पेरॉक्साईड. आलं लक्षात, पेरॉक्साईड. मग आता पेरॉक्साईड ह्या निमित्ताने एकदा सांगितलं ना, आता हे पूर्ण OC मध्ये आपल्या लक्षात राहणार. पेरॉक्साईड शब्द आला की काय करायचं आहे, जो मॉलिक्यूल दिला असेल तो तसाच लिहायचा. पुढे कोणता बॉन्ड जोडायचा, OOH. कोणता बॉन्ड जोडायचा, OOH. आणि मेन म्हणजे पेरॉक्साईड मिळताना या अल्काईल ग्रुप्समध्ये काहीच बदल होत नाही. मग आपण असं नाव काय दिलं की इन्व्हॉल्विंग अल्काईल ग्रुप्स, इन्व्हॉल्विंग अल्काईल ग्रुप्स ऑफ इथर. असं नाव देण्याचा उद्देश काय होता, तर इन्व्हॉल्विंग अल्काईल ग्रुप का, तर मी काय शब्द वापरला, अल्काईल ग्रुपमध्ये होणारा बदल. अल्काईल ग्रुपमध्ये होणारा बदल. इथं तर आपण पाहिलं की R तसाच इथं प्रॉडक्टमध्ये तुम्हाला सीन काय असं कसा असेल, R ॲज इट इज, हा O, R' पण ॲज इट इज. आणि इथं फक्त इथं जोडताना इथं बाहेर तुम्ही याला कनेक्ट करणार OOH. हे झालं तुमचं पेरॉक्साईड. याला वाचणार तुम्ही इथर पेरॉक्साईड. काय वाचणार तुम्ही, इथर पेरॉक्साईड. जे नाव असेल इथरचं ते, आणि पुढे काय शब्द जोडायचा, पेरॉक्साईड, हे वाचणार. मग इथं तर काहीच बदल नाही. मी R आणि R' तसाच लिहिला आणि वरती हेडिंग तर आपण देतो की रिॲक्शन इन्व्हॉल्विंग अल्काईल ग्रुप्स. इथं हायड्रोजन कमी होतो. कोण कमी होतो, हायड्रोजन. शब्द काय आपला, अल्काईल ग्रुपमध्ये होणारा बदल. अल्काईल ग्रुपमध्ये बदल दोन प्रकारचे असू शकतात, कार्बनच्या संख्येत बदल किंवा हायड्रोजनच्या संख्येत बदल. कार्बनच्या संख्येत बदल करणं एवढं सोपं नाही. सो उरला कोण, हायड्रोजन. अल्काईल ग्रुप कनेक्टेड आहे म्हणजे कोण कनेक्टेड आहे, हायड्रोकार्बन. अल्काईल ग्रुप कनेक्टेड आहे म्हणजे कोण कनेक्टेड आहे, हायड्रोकार्बन. मग अल्काईल ग्रुपमध्ये बदल म्हणजे कोणामध्ये बदल, हायड्रोकार्बनमध्ये बदल. मग हायड्रोकार्बनमध्ये बदल म्हणजे कोणामध्ये बदल, एकतर हायड्रोजन एकतर ऑक्सिजन. ओव्हर थिंकिंग रट्टा नाही करायचा, असा सोपा विचार करायचा. एकतर ऑक्सिजन किंवा एकतर कार्बन किंवा एकतर हायड्रोजन. कार्बनच्या संख्येत बदल करणं एवढं सोपं नाही. मग बदल कुठे होणार लवकर, हायड्रोजन. मग हायड्रोजनची संख्या कमी झाली किंवा जास्त झाली किंवा हायड्रोजनची जागा बदलली म्हणजे कशात बदल केला तुम्ही, अल्काईल ग्रुपमध्ये. आलं लक्षात. मग आता याचं एक्झाम्पल मी एक खाली लिहितो. ते एक्झाम्पल पाहिलं की तुम्हाला लगेच कळेल की आपण याला हे हेडिंग का दिलं आणि हे सेम नाही ते. सो सी इट केअरफुली. सपोज तुम्ही इथं C2H5, इथं O, इथं परत काय येईल C2H5. थोडक्यात तुम्ही काय घेतला, डाय इथाईल इथर. काय घेतला, डाय इथाईल. इकडे पण इथाईल आहे, इकडे पण इथाईल आहे. किती वेळेस आहे, दोनदा. सो काय वाचलं, डाय इथाईल इथर. नेहमीच्या आयुपॅकने काय वाचलं, इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन, आयुपॅक इथॉक्सी. मी नकळत प्रॅक्टिस देत राहतो म्हणून तुम्हाला वर्गात लेक्चरला अलर्ट राहायला होतो. तुमच्या लक्षात नाही, आपोआप बिल्ड होतात पोरं. लक्षात. दोन नावं सांगा. एक नाव आहे आपलं ट्रिवियल. कोणतं नाव आहे, ट्रिवियल. लक्ष दे रे, बेंचवर कोरी काम नको करू. एक नाव कोणतं आहे, ट्रिवियल. एक नाव कोणतं आहे, ट्रिवियल. ते कोणतं आहे, डाय इथाईल इथर.
एक नाव कोणतं आहे आयुपॅक, एक नाव कोणतं आहे आयुपॅक, ते नाव कोणतं आहे इथॉक्सी इथर, इथॉक्सी इथर सॉरी इथॉक्सी इथेन, इथॉक्सी इथेन, इथॉक्सी इथेन. आलं का लक्षात तुम्हाला इथॉक्सी इथेन. सो आपण हे इथर घेतलं, मी याचं स्ट्रक्चर सहज म्हणून काढतो. सो तुम्ही याला लिहिणार कसं CH3 CH2 इथं आला ऑक्सिजन, इथं लिहिणार CH2 CH3. झालं का क्लिअर. ही रिॲक्शन, याचं काम संपलं. याला आपण दिला लॉंग एक्सपोजर, कोणाबरोबर ऑक्सिजन. याला आपण दिला लॉंग एक्सपोजर, कोणाबरोबर ऑक्सिजन. मिळणार काय आहे पेरॉक्साईड, काय मिळणार आहे पेरॉक्साईड. मग आता बघा मी आधी लिहितो CH3 इथं CH2 आधी लिहूया, तिथं O इथं परत CH2 इथं काय CH3. इथं सिलेक्शनचा काही प्रश्न नाही कारण दोन्हीकडे कार्बन काय आहेत सेम. मग हा ऑक्सिजन सॅटिस्फाईड आहे कारण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे किती 2, इकडे एक इकडे एक, सॅटिस्फाईड. मग इथं हा ऑक्सिजनला डिस्टर्ब करण्यासाठी, या ऑक्सिजनला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा मग असं समजा की आपल्याला मिळणार काय आहे पेरॉक्साईड. पेरॉक्साईड मिळवण्यासाठी तुम्हाला काय लागतं आहे 2 ऑक्सिजन 1 हायड्रोजन. पेरॉक्साईड मिळण्यासाठी तुम्हाला काय लागतं आहे 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन. 2 ऑक्सिजन आणि 1 हायड्रोजन लागतं आहे. तर 2 ऑक्सिजन तुम्हाला O2 मधनं मिळाले, कोण मिळाला नाही हायड्रोजन. सो आपण एकाचा हायड्रोजन काय करणार काढून घेणार आणि मग पुढे याला हे कनेक्ट होतील. हायड्रोजन इथनं आला, हायड्रोजन इथनं आला, याला आपण म्हणतो पेरॉक्साईड. इथं ऑक्सिजननी 3 व्हॅलेन्सी दाखवली, किती दाखवली 3. याला काय म्हणतो आपण एक अजून एंट्रन्स पॉईंट याच्यात, याला आपण म्हणतो लिसन फर्स्ट, याला आपण म्हणतो पेरॉक्साईड. याला काय म्हणतो पेरॉक्साईड. पेरॉक्साईड ही रिॲक्शन खूप घातक का मानली जाते कारण इतर आपल्याला डेली यूजमध्ये किंवा फॅक्टरी इंडस्ट्रीयल लॅब यूजमध्ये तुम्हाला इथर्स प्रचंड संख्येने लागतात. मग ते इथर्सला हँडल करताना काळजी काय घेतो, इथर स्वतः व्होलाटाईल लिक्विड नाही आहे, मात्र इथरचा जर वातावरणातल्या ऑक्सिजनशी संबंध आला, इथरचा जर वातावरणातल्या ऑक्सिजनशी जर संबंध आला, इथरचा जर वातावरणातल्या ऑक्सिजनशी संबंध आला लॉंग एक्सपोजर, तर ते पेरॉक्साईड फॉर्म करतील. अँड पेरॉक्साईड इज व्हेरी हायली व्होलाटाईल लिक्विड. टेम्परेचर जसं जसं वाढायला लागतात तर पेरॉक्साईड हजार्डस इफेक्ट दाखवतात. कसे इफेक्ट दाखवतात हजार्डस. लक्षात आलं का तुम्हाला. पेरॉक्साईड साध्या रूम टेम्परेचरलाच पेरॉक्साईड आपण अँटीसेप्टिक म्हणून वापरतो. तुम्ही डॉक्टरकडे जेव्हा जातात जर तुम्ही डॉक्टर असं काहीतरी लिक्विड ओततो आणि जखम साफ करताना इट्स हायड्रोजन पेरॉक्साईड. लक्षात आलं का तुम्हाला. सो इट्स व्हेरी हजार्डस. सो इथरचा एक्सपोजर, मग आपण हा पॉईंट कसा लक्षात ठेवायचा. द एक्सपोजर ऑफ इथर फॉर्म्स पेरॉक्साईड which are highly volatile liquids with increasing temperature. This होतील chemical reaction number 3. So reactions involving carbon and oxygen bond. Reactions involving carbon and oxygen bonds. Reactions involving carbon and oxygen bonds. आलं लक्षात तुम्हाला. सो रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड्स, हा पॉईंट क्लिअर करा. सो इथं पहिली रिॲक्शन जी आहे त्याला म्हणायचं हायड्रोलिसिस. त्याला काय म्हणायचं हायड्रोलिसिस. आणि आजच लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण हा शब्द रिवाईज केला. डिहायड्रेशन म्हणजे OH ग्रुप काढून टाकणे आणि हायड्रोलिसिस म्हणजे OH ग्रुप ॲड करणे. एका प्रकारे अल्कोहोलचे प्रिपरेशन मेथडलाच आपण स्टडी करतो आहोत एका प्रकारे. लक्षात आलं का. मग इथं काही शिस्तबद्ध कार्यक्रम आहे थोडासा, तो कसा आहे नेमका ते आणि नीट लक्षात घ्यायचं. इथं हायड्रोलिसिस करताना रिएजंट नेहमीप्रमाणे एकच वापरणार आपण, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड विथ हिटिंग. तुम्हाला आजच लेक्चर सुरुवातीला सांगितलं हायड्रोलिसिस करताना सल्फ्युरिक ॲसिड, डिहायड्रेशन करताना आपण सल्फ्युरिक ॲसिड. बऱ्याच रिॲक्शनमध्ये फक्त फरक काय, डिहायड्रेशन करताना कॉन्ग सल्फ्युरिक ॲसिड, डिहायड्रेशन करताना कॉन्ग सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोलिसिस करताना डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड विथ हिटिंग. हे मागे पण 2-3 लेक्चरपूर्वी सांगितलं होतं. सो हा तो पॉईंट हे कंपल्सरी झालं. याच्यामध्ये 3 रिॲक्शन्स नीट बघा. जर सिमेट्रिकल इथर्स असतील म्हणजे सीट ROR यांचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आणि काय केल्यानंतर हीट डायल्यूट वगैरे आता ते पॉईंट लक्षात ठेवा, परत तेच येणार आहे.
तुम्हाला रिझल्ट मिळतो ट्वाईस ROH या प्रकारातला. पहा फक्त आधी, म्हणजे आपल्याला बोलायचंच आहे ते एक्झाम्पल तोंडी आपण बोलू त्याच्याबरोबरीने, म्हणजे तुम्हाला रिॲक्शन पण क्लिअर आणि जनरल फॉर्म पण क्लिअर, रिॲक्शन पण क्लिअर आणि जनरल फॉर्म पण क्लिअर. सो ROH झाला का इथंपर्यंत. मग हे आता सेकंड रिॲक्शन नीट बघा. मी लिहिला ARO आणि एका बाजूला काय ठेवला RS ठेवला, तर आपल्याला मिळेल डायल्यूट वगैरे वगैरे. आता ते पुन्हा पुन्हा लिहित नाही, हीट. बरोबर. तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट मिळतो फिनॉल प्लस अल्कोहोल. तुम्हाला सांगितलं ना एंट्रन्ससाठी महत्त्वाची रिमार्क येते का प्रकारची, आणि लक्षात ठेवणं फार सोपं आहे. महत्त्वाचं म्हणजे वेट, आपण डिटेल एक्सप्लेन बाकी आहे अजून, आधी फक्त आपण रिझल्ट्स लिहितोय. तिसरा इथं ARO आणि इकडे पण काय असला AR, तर ऑब्वियस तुम्हाला प्रॉडक्ट काय मिळणार ट्वाईस AROH. सेम आहेत ना दोघं, सेम आहेत दोघं म्हणून. आता बघा हे दोघं सेम, हे दोघं सेम मिटलं, हा एक आणि हा एक त्याचा प्रॉडक्ट मिटला. शेवटचा मॅटर काय उरेल, दोन्ही अल्काइल ग्रुप वेगळे असतील तर. मग तुम्ही इथं लिहिणार ROR'. नेहमीची तीच स्टोरी, तुम्हाला मिळेल ROH प्लस R'OH. म्हणजे रिॲक्शन लक्षात ठेवायला खूप सोप्या. लक्षात आलं का तुम्हाला. आणि प्रॉडक्ट्स पण इंटरेस्टिंग आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स आणि फिनॉल्स मिळवता येत आहेत. शेवटच्या रिॲक्शनला काय मिळालं आपल्याला, मिक्सचर ऑफ अल्कोहोल्स. शेवटच्या रिॲक्शनला काय मिळालं पोरांना आपल्याला, मिक्सचर ऑफ. आणि आता तुमचं काम काय, रिॲक्शन्सला रट्ट्या करायची गरज नाही. एक मिनिट इकडे लक्ष द्या पोरांनो. आपण इथं कोणाला ट्रीट केलं, कोणाला रिप्लेस केलं, कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. कार्बन अँड ऑक्सिजन. मग मध्ये ऑक्सिजन आहे, इकडे एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे, इकडे एक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे. सो दोन्ही बाजूला बदल झाला. इकडे कोणता ग्रुप ॲड झाला OH, इकडे कोणता झाला OH, आणि हा ऑक्सिजन गाय. लक्षात आला का तुम्हाला. तो अशा प्रकारे. आणि इंटरेस्टिंग इथं तुम्हाला होमोजिनियस अल्कोहोल मिळालं, नो मिक्सचर्स. इथं तुम्हाला मिक्सचर मिळालं फिनॉल आणि अल्कोहोलचं. इथं तुम्हाला होमोजिनियस फिनॉल, इथं मिळालं तुम्हाला अल्कोहोलचं मिक्सचर. कार्बनची संख्येमध्ये फरक आहे, हा वेगळा अल्काइल ग्रुप आहे, हा वेगळा अल्काइल ग्रुप आहे. सो रिॲक्शन खूप सोपी, नवीन काहीच नाही. तुम्हाला फक्त एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, डायल्यूट H2SO4 स्ट्रॉंगली हिटेड. डायल्यूट H2SO4 स्ट्रॉंगली हिटेड. रिॲक्शन सोपी, पण काय काय, आणि हे पण पाठ नाही करायचं, साधी गोष्ट. इकडे जो आहे त्याचं एक अल्कोहोल, इकडे जो आहे त्याचं एक अल्कोहोल, सगळीकडे तेच चालू आहे. लक्षात आलं का. एक OH ग्रुप इकडच्या यायला, एक OH ग्रुप इकडच्या यायला. रिॲक्शन ह्या बॉन्डची आहे. सो ह्या कार्बन ऑक्सिजन ब्रेक, कार्बन ऑक्सिजन ब्रेक. OHची जागा एका बाजूला OH घेईल, दुसऱ्या बाजूला OH घेणार. रिॲक्शन लक्षात आली का. ती पाठ करायची पण गरज नाही, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागतं की याचा वापर केल्यानंतर इकडच्याचं अल्कोहोल आणि इकडच्याचं अल्कोहोल, थोडक्यात याचं हायड्रोलिसिस आणि याचं हायड्रोलिसिस. काही का असेल. लक्षात आलं का. आपण काय केलं, OH ग्रुप ॲड केला, म्हणजे आपण काय केलं, हायड्रोलिसिस. आपण काय केलं, हायड्रोलिसिस. सो ही एक महत्त्वाची रिॲक्शन. गेस द प्रॉडक्ट्स प्रकारच्या क्वेश्चनसाठी तुम्हाला ही रिॲक्शन खूप मदत करेल पोरांनो. आलं लक्षात. गेस द प्रॉडक्ट. ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. हा तिसरा पॉईंट क्लिअर केला. हा तिसरा पॉईंट क्लिअर केला. मग याच्यामधली पहिली रिॲक्शन कोणती, हायड्रोलिसिस. याच्यामध्ये पहिली रिॲक्शन कोणती, हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसमध्ये काय वापरला आपण, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. प्रॉडक्ट्स काय होते, द हायड्रोलिसिस ऑफ आयदर साइड्स. हायड्रोलिसिस ऑफ आयदर साइड्स, दोन्ही बाजूला जे किती कार्बन असतील ते. हायड्रोलिसिस ऑफ अदर साइड्स. आता लक्षात येते का तुम्हाला. हायड्रोलिसिस ऑफ आयदर साइड्स, दोन्ही बाजूचे ग्रुप्स हायड्रोलिसिस OH ग्रुप जोडून द्यायचा. विचार करायची गरज नाही, काहीच नाही, तुम्हाला प्रॉडक्ट्स रेडीमेड मिळत आहेत. लक्षात आलं का तुम्हाला. ही रिॲक्शन संपली. दुसरी रिॲक्शन आहे, आता आपण याच्या बरोबर जी स्टडी करणार आहेत त्या रिॲक्शनमध्ये पण काही अवघड नाही, सेम काइंड, पण स्पेशल रिॲक्शन आहे. इट इज विथ PCl5. द रिॲक्शन इज विथ PCl5. रिॲक्शन विथ PCl5. आणि सोप्या भाषेत सांगायचं तर इथं तुम्हाला काय मिळणार आहेत प्रॉडक्ट म्हणून, तर हॅलाइड्स. काय मिळणार आहे पोरांनो, हॅलाइड्स. प्रॉडक्ट म्हणून काय मिळणार आहेत, हॅलाइड्स मिळणार आहेत. प्रॉडक्टमधनं मिळणार आहे तुम्हाला हॅलाइड्स. रिॲक्शन कोणाबरोबर आहे, PCl5. रिॲक्शन कोणाबरोबर आहे, PCl5. बरोबर.
मग आता बघा हॅलाइड्स आर मध्ये येईल ओ, इकडे येईल आर डॅश. रिॲक्शन कोणाबरोबर आहे PCl5, तो कंपल्सरी लिहिणार. आणि खूप सिम्पल प्रॉडक्ट्स आहेत, इंटरेस्टिंग वन. हा आर त्याला एक Cl, हा आर डॅश त्याला एक Cl आणि बाय प्रॉडक्ट असेल POCl3. फॉस्फरस जसा तसा उरलेला आहे, त्याचं काहीच झालं नाही. इथून ऑक्सिजन हाकलला, PO आला. 5 क्लोरीनपैकी 2 वापरले गेले, किती उरले 3 क्लोरीन, POCl3. या गॅसला एक खास नाव आहे, शोधून आणायचं. POCl3 या गॅसला एक खास नाव आहे, शोधून आणायचं. ओके, आज 2 कामं दिलेली आहेत. हे कळलं का मॅटर पोरांनो? खूप सोपी रिॲक्शन. ओके, मग इथं जर ॲरोमॅटिक रिंग असती तर तिकडे तुम्ही काय लिहिलं असता? लक्षात तेच, फक्त ARला वरची पण रिॲक्शन आणि खालची. तुम्ही CO बॉन्ड, हे बघा कॉमन सेन्स वापरायचा, मग हे पण पाठ करायची गरज नाही. CO बॉन्ड ब्रेक होतो आहे, ऑक्सिजन हाकलला जाईल, इकडं लक्षात आलं ना. CO बॉन्ड 2 साईडला आहे, इकडे पण CO बॉन्ड, इकडे पण CO बॉन्ड. हा ब्रेक झाला म्हणजे इकडचा एक प्रॉडक्ट, हा ब्रेक झाला म्हणजे इकडचा एक प्रॉडक्ट. म्हणून हायड्रोलिसिसमध्ये पण तसंच झालं, इथं पण सेम. मला नीट सांगा, ही सोपी रिॲक्शन, पॅटर्न पण खूप छान आहे, पटकन लक्षात राहतो. पॅटर्न लक्षात आला का तुम्हाला? सो कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्डची पहिली रिॲक्शन हायड्रोलिसिस. दुसरी रिॲक्शन विथ PCl5, काय मिळत आहे तुम्हाला? क्लोराइड्स. काय मिळत आहे तुम्हाला? क्लोराइड्स. सो थोडक्यात अल्काइल हॅलाइड्स किंवा अल्काइल क्लोराइड्स. काय मिळत आहे तुम्हाला? अल्काइल क्लोराइड्स. इथं ॲरोमॅटिक रिंग ॲलोड आहे, इथं ॲरोमॅटिक रिंग ॲलोड आहे. आलं लक्षात? तिसरी रिॲक्शन स्पेशल फक्त अल्काइल इथर्ससाठी आहे. कोणासाठी? अल्काइल इथर्स, म्हणजे अशी इथर्स ज्यांच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग प्रेझेंट नाही. सो तिसरी रिॲक्शन फक्त कोणासाठी पोरांनो? अल्काइल इथर्स. मग त्याचं हेडिंग जरा प्रॉपरली देऊयात आपण, अल्काइल इथर्स. अल्काइल इथर्स आणि ते रिॲक्शन करतील हॅलोजन ॲसिड बरोबर. कोणाबरोबर करतील रिॲक्शन? हॅलोजन ॲसिड्स. हॅलोजन ॲसिड्स पुस्तकात ते सेपरेट नाही आहे, तर ते पाहताना खरोखर कन्फ्युजिंग आहे मला. आणि एकच रिॲक्टंट रिपीट होतो, त्यामुळे कन्फ्युजन आहे, बाकी काहीच नाही. त्यामुळे लक्षात घ्या. सो मी पुस्तकापेक्षा बेटर वेने रिॲक्शन लिहून दाखवतोय. आपल्याकडे आहे अल्काइल इथर. आपल्याकडे काय आहे? अल्काइल इथर. आपल्याकडे अल्काइल इथर आहे, त्यांनी R डॅश ROH असं काहीच केलेलं नाही आहे. त्यामुळे आपण इथं पॉईंट क्लिअर लक्षात ठेवण्यासाठी असं ॲज्युम करूया की अल्काइल इथर्स आहे, तर ते सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल दोघं असू शकतात. पुस्तकात तसं सांगितलेलं नाही. आय कांट हेल्प इट आउट. लक्षात आलं का तुम्हाला? दुसरी गोष्ट, आपण एक सिमेट्रिकल इथर जर घेतलं, सेम घटना पुढे कॅरी ओव्हर होईल. त्यामुळे सीन कसा असेल? ROR. रिॲक्शन कोणाबरोबर आहे? हॅलोजन ॲसिड. हॅलोजन ॲसिड म्हणजे काय? हायड्रोजन. हायड्रोजन हा कंपल्सरी असणार, पुढे कोण असणार? हॅलोजन. हायड्रोजन कंपल्सरी असणार, पुढे कोण असणार? हॅलोजन. दुसरा पॉईंट लक्षात घ्या, इथे सर्वात जास्त कॉमन कोण असेल? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. फ्लोरीनचा विचार करायचा नाही. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. आणि यांची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी असते? मोस्ट रिॲक्टिव्ह HI, नंतर HBr, नंतर HCl. हे आधीच शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, एक्सप्लेन पण झालेलं आहे. सो इथं आपण याची रिॲक्शन केली कशाबरोबर? हॅलोजन ॲसिड. पुस्तकापेक्षा बेटर अरेंज करायचं आहे म्हणून इथं सीन काय करतो? कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे? कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इकडे ब्रेक झाला, हा R फ्री झाला. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इकडे ब्रेक झाला, हा R फ्री झाला. सो 2 R तुमच्याकडे आहेत. मग या 2 R मध्ये घडामोडी काय घडतात बघा. एका आरला एक हॅलोजन आहे, तो मिळणार. सो तुम्हाला एक अल्काइल हॅलाइड मिळाला, प्लस एक R शिल्लक आहे, तो एक R लिहिला. आता तुमच्याकडे कोण उरलेलं आहे अजून? ऑक्सिजन. कोण उरलेलं आहे तुमच्याकडे अजून? ऑक्सिजन. सो इथं आपण OH ग्रुप कनेक्ट झाला. सो इथं लक्षात ठेवा, प्रायमरीली तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो अल्काइल हॅलाइड आणि अल्कोहोलचं मिक्सचर. अल्काइल हॅलाइड आणि अल्कोहोलचं मिक्सचर. मात्र फायनल प्रॉडक्ट लिहिताना तुम्ही लिहायचं आहे एक्सेस RH. मग आता असं लिहिलं ते नेमकं काय घडलं? ही रिॲक्शन घडत असणार ते असं नाही की आपण रिॲक्शनमध्ये रिॲक्टन्स टाकले लगेच प्रॉडक्ट आला. इट्स प्रोसेस. तुम्हाला माहिती रेट ऑफ रिॲक्शन, काही वेळ लागतो, काही रिॲक्शनला काही सेकंद, काही मिली सेकंद, काही ना मिनटं, काही ना आवर्स, काही ना इयर्स. लक्षात आलं का तुम्हाला? सो ही रिॲक्शन घडताना प्रेझेन्स कोणाचा आहे? HXचा. प्रेझेन्स कोणाचा आहे पोरांनो? HXचा. सो हा HX मी इथं लिहितो जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. हा HXचा प्रेझेन्स आहे आणि काही प्रमाणात कंपाऊंड फॉर्मेशन सुरू झालं. सो HXचा प्रेझेन्स याच्याशी आता इन्व्हॉल्व होईल.
HX तिथं असं हा याच्याशी इन्व्हॉल्व झाला. ही रिॲक्शन आपण पहिल्या धड्यामध्ये शिकलेलो आहोत. हायड्रोलिसिस ऑफ अल्कोहोल्स गिव्ह अल्काइल हॅलाइड्स. हायड्रोलिसिस ऑफ अल्कोहोल्स गिव्ह अल्काइल हॅलाइड्स SN2 मेकॅनिझम. अलग लक्षात तुम्हाला ते आपण शिकलो आहोत. सो प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलमुळे याचं रूपांतर परत कशात होतं, RX. OH ग्रुपला कोण रिप्लेस करतो, हॅलोजन. आणि मग काय उरलं तुमच्याकडे, H2. इथला हायड्रोजन, इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन मिळून काय मिळाला, H2. मग फायनल प्रॉडक्टमध्ये कोण असणार, RX. लक्षात आलं का तुम्हाला. त्याला इंटरमिडिएट स्टेप म्हणण्यापेक्षा प्रोसेस इज कंटिन्यूड. आणि पुढे जाऊन डिहायड्रेशन होत आहे. पुढे जाऊन काय होत आहे, डिहायड्रेशन. म्हणजे इथं प्रेझेन्स आहे इथरचा. इथर बरोबर रिॲक्शनला कोण आला, हॅलोजन ॲसिड. किंवा तुम्हाला सोपं जात असेल तर हायड्रोजन हॅलाइड, वॉटर इट मे बी, मीन्स द सेम. आलं लक्षात. सो याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन स्टार्ट झाली. प्रायमरीली तुम्हाला मिळालं अल्काइल हॅलाइड. हा अल्काइल, हा काय आहे, हॅलोजन. काय मिळालं पोरांनो, अल्काइल हॅलाइड. दुसरा काय मिळालं तुम्हाला, करस्पॉन्डिंग अल्कोहोल. काय मिळालं तुम्हाला, करस्पॉन्डिंग अल्कोहोल. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ HX इट अंडरगोज डिहायड्रेशन आणि इट अंडरगोज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन प्रॉडक्ट काय मिळाले, हे आधी लक्षात आलं का काही. म्हणजे शेवटी तुम्हाला मेन प्रॉडक्ट काय मिळतोय, अल्काइल हॅलाइड. सो रिॲक्शन सोपी, पण लिहिण्याची पद्धत आणि 2 वेज असल्यामुळे. हायड्रोजन हॅलाइड्स जनरल फॉर्म आधी, इथर्स हायड्रोजन हॅलाइड्स यांचे प्रॉडक्ट घेताना तुम्हाला कॉम्बिनेशनच्या आधारावर प्रॉडक्ट लिहावे लागतील. पॉईंट नंबर फर्स्ट, कॉम्बिनेशनच्या आधारावर. त्यामुळे तिथं काय काय आन्सर तयार होतील. पहिलं, जर सिमेट्रिकल इथर असेल ROR, त्याच्याबरोबर आपण जर HX, आणि इथं लक्षात ठेवायचं HXचा विचार करताना HI, HBr आणि SCl. आणि एक क्लू म्हणण्यापेक्षा एक सोपी टेक्निक लक्षात ठेवायची. साधी गोष्ट आहे, तुम्हाला ह्या रिॲक्शनविषयी बोलायचं आहे. याची कमीत कमी रिॲक्टिव्हिटी आहे. सो याची रिॲक्शन होईल का याची गॅरंटी नाही. याची मिडियम आहे 50-50%. हा हायस्ट रिॲक्टिव्हिटी याची कंपल्सरी होणार. सो उदाहरणांमध्ये नेहमी काय वापरायचा, HI. आयडिया लक्षात आली का. याची रिॲक्टिव्हिटी हायस्ट आहे. सो इट इज ऑलवेज बेटर टू यूज दिस वन, कारण याची रिॲक्शन फिक्स्ड होणार. पुढच्या 2 यांना आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. पण त्यातही आपण एवढं नक्की सांगू शकतो की याची रिॲक्शन 1000% होणार. याची होण्याची शक्यता कमी, याची मे बी और मे नॉट बी. अशा प्रकारे विचार करायचा. मग इथं इमॅजिन काय करा, HI. इथं काय लिहिलं आपण, हायड्रोजन आयोडाईड, तो लिहिला. किंवा आयोडीन ॲसिड, आयोडिक ॲसिड, एनी ऑफ द मीन्स, इट मीन्स द सेम. आयोडिक ॲसिड आपण हा लिहिला. सो याचा प्रॉडक्ट लिहिताना तुम्ही प्रॉडक्ट नेहमी लिहायचा कंपल्सरीली रिॲक्शनमध्ये RX, अल्काइल हॅलाइड प्लस अल्कोहोल. आणि याच्यामध्ये सप्लिमेंट लक्षात ठेवायची की जर ROHचा कॉन्टॅक्ट परत HXशी आला तर तुम्हाला मिळणारा प्रॉडक्ट असेल RX प्लस वॉटर. ही सप्लिमेंट लक्षात ठेवायची. मग खाली ऑप्शनचा फॉर्म पाहायचा. तुमचा ऑप्शन ह्या प्रकारात एंड होत असेल तर तुमचा आन्सर आलेला आहे. हे ऑप्शन दिसत नसेल तर त्याच्या पुढची स्टेप घेऊन काय येणार, फायनल RX प्लस वॉटर. लक्षात आलं का तुम्हाला. कारण हा पण RX आणि आधीचा पण RX. सो RX एकत्र होणार. सो फायनल प्रॉडक्ट RX प्लस हा RX प्लस वॉटर. हाऊ टू इमॅजिन, लक्षात आलं का तुम्हाला. सो ही सप्लिमेंट. दुसरा पॉईंट इथं काय लक्षात ठेवायचा. समजा इथं असं आलं ROR डॅश, इथं असं आलं ROR डॅश, या प्रकारातलं. हे इतर कसं आहे, पुस्तकात नाही वाटतं ते रिॲक्शन. इतर कसं आहे, असिमेट्रिकल. हे इतर कसं आहे पोरांनो, असिमेट्रिकल. याच्यामध्ये एक पॉईंट थोडासा वेगळा आणि विचित्र, तो पॉईंट लक्षात राहणं गरजेचं आहे आणि नक्की एंट्रन्स पॉईंट आहे. इथं नीट विचार करा पोरांनो, ROR, इथं तुम्ही हा HX वापरला. थिंक इट प्रॉपरली हिअर. HX वापरला. HX वापरल्यानंतर नीट विचार करा, हा एक R सेपरेट झाला, हा दुसरा R सेपरेट, हा R डॅश सेपरेट झाला. अँड जस्ट आन्सर मी अ क्वेश्चन. इथं सीन काय आहे, एक कोण मिळतो, अल्काइल हॅलाइड, एक कोण मिळतो, अल्कोहोल. मग आता ह्या दोघांपैकी अल्काइल हॅलाइड कोण बनेल आणि अल्कोहोल कोण बनेल. या दोघांपैकी अल्काइल हॅलाइड कोण बनेल आणि अल्कोहोल कोण. तसं पाहिलं तर सर्वांचं फायनल प्रॉडक्ट हेच आहे. हे जे आहे ही मिडल स्टेप आहे. इंटरमिडिएट पण म्हणता येत नाही. रिॲक्शन झालेली पण रिॲक्शन कंटिन्यू झाली पुढे. आलं लक्षात तुम्हाला. सो इथं सीन काय, अल्काइल हॅलाइड प्लस अल्कोहोल. हे सोपं होतं इथं, कारण दोन्ही R सारखेच आहे.
सो काहींना हॅलोजन, काहींना अल्कोहोल. इथं अडचण काय उभी राहिली, आपण CO बॉन्ड ब्रेकिंगचा अभ्यास करतो आहे. CO बॉन्डमध्ये इकडे पण CO ब्रेक झाला, इकडे पण CO ब्रेक झाला, एक आर सेपरेट झाला, दुसरा आर सेपरेट झाला, वेदांत एक आर सेपरेट झाला, दुसरा आर सेपरेट झाला, मग एक आर सेपरेट झाला, दुसरा आर सेपरेट झाला. हे झाल्यानंतर आपल्या पुढे सिनरी काय उभी राहिली की या दोघांमध्ये आपल्याला एकाला काय द्यायचं आहे हॅलोजन, एकाला काय द्यायचं आहे OH. कोणाला OH द्यायचा, फायनल प्रॉडक्ट हेच लिहिणार हे पण सांगतो, फायनल प्रॉडक्ट हेच लिहिणार हे पण सांगतो तुम्हाला. सो इट इज गोइंग टू कंडक्टेड फर्दर लाईक दिस. पण इथं काय होणार लक्षात ठेवायचं, कमी कार्बन असलेल्या ग्रुपला नेहमी हॅलोजन द्यायचा आणि जास्त कार्बन असलेल्या ग्रुपला कोण द्यायचा, अल्कोहोल, कंपल्सरी. हे नोट कसं करून ठेवायचं, इथं मिनिमम कार्बन, इथं मी लिहून ठेवतो कार्बन मिनिमम किंवा त्यापेक्षा लेस कार्बन विल हॅलोजन, लेस कार्बनवाला ग्रुप हॅलोजन अँड मोर कार्बन वाला ग्रुप OH. कारण पण खूप सोपं आहे, कमी कार्बन स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज, स्ट्रॉंग निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट झाला, त्यानंतर प्रायोरिटी कोणाची येईल, कमीवाल्याची. दॅट इज आहे थोडंफार. आणि हे नाही लक्षात राहिलं मात्र ते हे लक्षात ठेवावंच लागेल, कारण थोडासा ट्विस्ट असलेला पॉईंट आहे, पुस्तकात क्लिअर सांगितलेला नाही, घरी जाऊन वाचून पहा. आलं लक्षात. आणि साधा प्रश्न आहे ना, 2 आर ग्रुप जर वेगळे होत असतील तर एकाला हॅलोजन आणि एकाला कोण जाईल, हायड्रॉक्सी ग्रुप जाईल. मग कोणाला कोणता हा ठरवायचा नियम काय, लेस कार्बन हॅलोजन, मोर कार्बन हायड्रॉक्सी ग्रुप. OH ग्रुपला काय म्हणतात, हायड्रॉक्सी ग्रुप. अरे कळत आहे का काही, अलग लक्षात पोरांनो. सो याचा प्रॉडक्ट तुम्ही ह्या प्रकारे लिहिणार. आता तिसरा प्रश्न उभा राहिला आपल्या पुढे की एक आर ग्रुप आहे, एक कोणता ग्रुप आहे, ॲरोमॅटिक. आणि इथं पण हे लक्षात ठेवा सेम याच्यासारखं पुढे रिॲक्शन कॅरी ओव्हर होईल, पुढे सप्लिमेंट काय होईल, एक मिनिट इकडे, याला सप्लिमेंट ही होती तशी या रिॲक्शनला ॲडिशन काय लक्षात ठेवणार तुम्ही, मी वेगळा ॲरो करून लिहून ठेवतो प्लीज. ॲडिशन सेम याच्यासारखं OH कुठे जोडलेला आहे, याला म्हणजे कोणाला, याला. सो पक्क लक्षात ठेवायचं R-OH प्लस HX परत सेम वेने रिॲक्ट होतील आणि तुम्हाला फायनली काय मिळेल, R-X प्लस H2. मग हे पाठ नाही करायचं येण्यासारखं, सहज कळतं ना आपल्याला. अल्काईल हॅलाइडचं मिक्सचर मिळतं, R- वेगळा आहे म्हणजे वेगळा अल्काईल हॅलाइड, R वेगळा आहे म्हणजे वेगळा अल्काईल हॅलाइड. सो या रिॲक्शनचा इंटरेस्टिंग फॅक्ट अजून दुसरा कोणता आहे, आपल्याला काय मिळतं पोरांनो, अल्काईल हॅलाइडचं मिक्सचर. ती रिॲक्शन तशी झाली. आता इकडे या स्टोरीमध्ये एक गिव्ह रिझन पण आहे, एक लॉजिक पण आहे, एक गिव्ह रिझन पण आहे, एक लॉजिक पण आहे आणि इंटरेस्टिंग प्रॉडक्ट्स पण आहेत. ही रिॲक्शन, या 3 रिॲक्शन एकाच हेडिंगमध्ये, या रिॲक्शन एंड अल्काईल हॅलाइडला होतात, या पण रिॲक्शन एंड अल्काईल हॅलाइडला होतात. ही रिॲक्शन अल्काईल हॅलाइडला एंड होत नाही, इथं पण तेच झालं. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक. अरे कळतंय का, दोन्ही बॉन्ड ब्रेक केले आपण, दोन्ही बॉन्ड ब्रेक केले तर एक ग्रुप हा वेगळा झाला, एक ग्रुप हा वेगळा झाला. सो मी लिहिताना लिहिल R, इकडे कोणता आला पोरांनो, AR. आता लॉजिक नीट आहे का, त्या सीमध्ये काय असेल, ऑक्सिजनचा हा बॉन्ड अल्काईल ग्रुपशी आहे, हा बॉन्ड अराईल ग्रुपशी आहे. अराईल ग्रुपवाला बॉन्ड याच्या आधी पण शिकवलेले आठवत असेल तर 4-5 दिवस आपलं अल्कोहोल का फिनॉल चालू असताना आपली चर्चा झाली फिनॉलच्या वेळेस, फिनॉलच्या पहिल्याच पॉईंटला की अल्कोहोलपेक्षा फिनॉल वेगळे कसे, ते सोल्युबिलिटी वगैरे आपण चेक करत होतो वगैरे त्यावेळेस. तुम्हाला एकदा सांगितलं आहे, लक्षात ठेवा फिनॉलिक ऑक्सिजनवाला बॉन्ड हा अल्काईल ऑक्सिजनवाल्या बॉन्डपेक्षा स्ट्रॉंगर आणि शॉर्टर असतो, शिकवलेल्या वर्गात. स्ट्रॉंगर आणि काय असतो, शॉर्टर असतो. मग हा बॉन्ड स्ट्रॉंगर आणि शॉर्टर असतो, त्यामुळे बॉन्ड क्लिवेज कुठे होईल, अल्काईल. बॉन्ड क्लिवेज, क्लिवेज एनर्जी, या सर्वांचा अर्थ काय, बॉन्ड ब्रेकिंग. या सर्वांचा अर्थ काय, बॉन्ड. तर अजून एक शब्द काय, होमोलिटिक. काय शब्द आहे, होमोलिसिस. आठवतं ना, पायरोलिसिस. होमोलिसिस म्हणजे सारख्या ह्याच्यातले बॉन्ड. बरं ठीक आहे, तू टॉपिक नंतर, पण सध्या तेवढं लक्षात ठेवा, बॉन्ड ब्रेकिंगच्या ठिकाणी 2-3 शब्द येतील. बॉन्ड क्लिविंग, बॉन्ड क्लिवेज म्हणजे बॉन्ड ब्रेक करणे,
म्हणजे बॉन्ड ब्रेक करणे. आणि दुसरा कोणता आला, एक शब्द काय शिकलो होतो, पायरोलिसिस, हीट देऊन बॉन्डला ब्रेक करणे. होमोलिटिक फ्युजन, सारख्या ॲटम्समधला बॉन्ड. इलेक्ट्रोलिटिक फ्युजन, वेगवेगळ्या ॲटम्समधला बॉन्ड. हे सर्व शब्द इथं बघा, रिझन नीट आहे का. ॲज फिनॉलिक ऑक्सिजन बॉन्ड इज शॉर्टर अँड स्ट्रॉंगर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲरोमॅटिक रिंग, द बॉन्ड क्लिवेज इज ऑब्झर्व्ड ॲट अल्काईल ऑक्सिजन बॉन्ड. अल्काईल ऑक्सिजन हा आधी ब्रेक झाला, त्यात HX या दोघांमध्ये कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, हॅलोजन. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ऑक्सिजन काय राहील, निगेटिव्ह. आर ग्रुप काय राहील, पॉझिटिव्ह, कॅटायन. मग तो कोणाला अट्रॅक्ट करेल, हॅलोजनला. सो तुम्हाला आरला आधी काय फॉर्म होईल, हॅलाइड, आणि उरलेला ॲरोमॅटिक ग्रुप काय फॉर्म करेल, फिनॉल. आणि रिॲक्शन पुढे कंडक्ट होणार नाही, दॅट यू कॅन अंडरस्टँड. आणि समजा केली बरोबरी तरी तुम्हाला साधं माहिती आहे, इथं हायड्रोलिसिस होतं आहे अल्काईल हॅलाइड, सॉरी इथं डिहायड्रेशन होतं आहे अल्काईल हॅलाइड, इथं पण काय होईल, डिहायड्रेशन. पुढचं तुम्ही पण तुमची ही रिॲक्शन इथं थांबेल.